कालचा व्लॉग कंटिन्यू करत आहे। रिसॉर्टवरून आलो आणि मस्त चहा वगैरे पियालो आहोत। आणि हे जे काका आहेत ना ते इथले मेन आहेत, तर त्यांना मी पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे ना ते सांगू होतो। हे बघा, आणि अमोल आणि अर्णव इथे खेळत आहेत। गावी आलो ना तर एक्स्ट्रा एनर्जीच येते, काही बोला तुम्ही। ते इथे ह्यांचं खेळणं चालू आहे मैदानात ना, बाहेर गावातली मुलं येऊन क्रिकेट खेळत असतात। तर तिथेही क्रिकेट खेळत होता बंटी जाऊन, आणि अमोल आणि हा इथे फुटबॉल खेळत होता। रात्री जेवण करायचं नव्हतं, मग कालच्या मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं। आणि आम्हाला जायचं होतं श्रेयस हॉटेलमध्ये, जिथे बंटी आधी जाऊन आलेला, जिथे मोदक फेमस आहे बोलला बंटी। म्हणून म्हटलं चला आज अमोलचा बड्डे तिथे सेलिब्रेट करू। जास्त लांब नाही आहे, दापोलीमध्येच आहे, खुद्द दापोलीमध्येच आहे। तर इथून आम्ही गाडी काढली बाहेर आणि आता आम्ही बसलो, लॉक करून पप्पा आणि मी आलो आणि बसलो गाडीमध्ये। आमच्या आधीच ही लहान मुलं आणि हे सिनियर सिटीजन गेले। हॉटेलमधून बाहेर आल्यावर हिला एवढी उत्सुकता होती ना खायला जायची, काय काय खायला मिळेल ते इथे नेमकी ती पडल्यावर ओरडल्यावर ती गप्प जागेवर येऊन उभी राहिलेली आहे। तर ते जे उतरले ना गाडीवरून ते आधी पुढे गेलेत आणि आम्ही लॉक व्यवस्थित केले का बघवतो, कारण हिची चप्पल काढली नव्हती अमोलनी, त्यासाठी। तर इथूनच राईट साईडला ते हॉटेल आहे, फक्त एवढंच की ते थोडं खाली आहे, म्हणजे जेणे उतरून खाली जायचं। हे श्रेयस शुद्ध शाकाहारी। ते इथून हे बघा पप्पा उतरत आहेत, इथून खाली उतरल्यावर ते हॉटेल आहे। दुपारी आम्ही रिसॉर्टवरून आलो ना, त्यावेळी जाऊन आम्ही चौकशी केली की जेवणाचं टायमिंग काय आहे। दिवसभर जेवण नसतं इथे, संध्याकाळी म्हणजे रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फक्त 2 तास हे हॉटेल चालू असतं। त्या पिरियडमध्ये ना फक्त इथे थाळी जास्त मिळते, म्हणजे फ्राय राईस वगैरे पण आहे, चायनीज प्रकार, पण थाळीचे व्हरायटीज भरपूर होत्या। तर आम्ही थाळी मागवलेली मोदकवाली, पुरणपोळीवाली पण मागवू शकतो। त्याच्यामध्ये ना पावट्याची भाजी होती, पालकची कतली होती, आणि ताक होतं, कोशिंबीर होती, व तिखट आमटी होती, भात होता, आणि ऑप्शन होतं तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा 2 चपाती। तर आम्ही ऑर्डर केल्या सगळ्यांना ज्वारीच्या भाकऱ्या, आणि नंतर जशा ज्वारीच्या भाकऱ्या संपल्या तसं आम्ही त्यांना सांगितलं तांदळाच्या भाकरी पण चालेल, चपाती काय आपण नेहमीच खातो। मग हॉटेलमध्ये जाऊन ज्वारीच्या भाकरीबरोबर टेस्ट करून बघितली। तर जेवण हे बघा, हे असे होते, तिखट आमटी, वालाची भाजी, पालकचं कतली, आणि कोशिंबीर, आणि ताक, पापड। आता मोदक ना ते बरोबर गरम गरम आणून तूप टाकून देणार आहेत। ते बघा, हे मोदक एवढे सॉफ्ट होते ना, तुम्हाला सांगू, मी एक बाईट खाल्लं ना, ॲक्च्युली मला तर डायबिटीस आहे, मी जास्त खाऊ शकले नाही, पण मी तो अख्खा मोदक खाल्ला आहे, जाऊ दे। मला एवढा आवडला ना। आणि तिथून जाऊन आम्ही घरी गेलो। घरी गेल्यावर सकाळीच अमोलला आणि बंटीला निघायचे होते, 4 वाजताच उठलेले, आंघोळ वगैरे झालेली आहे। मी सकाळी उठून त्यांना गरम पाणी दिलं आणि चहा आणि नाश्त्याला दिलं, तोपर्यंत घरातले सगळे झोपले होते। आई उठली फक्त बाय करायला, बाकी सगळी मुलं ना काल दिवसभराच्या थकव्यामुळे ना झोपून घेतलं होतं त्यांनी। तर आता इथून अमोल पनवेलला बंटी त्यांना सोडणार आणि तिथून ते ऑफिसला जाणार, आणि बंटी पण सेकंड शिफ्टला जाणार। गावी आलो ना तर एकही तास असा वाया घालवून देत नाहीत कोण, म्हणून असं ठरवलं की 5ला निघाले ना तर 9 साडेनऊ पर्यंत पनवेलला पोचतो। तर तिथून अमोल ऑफिसला जातात आणि बंटी घरी जाऊन सेकंड शिफ्टला जातो। ते इथे ना एअर पॉकेट घेतलेलं होतं मी गाडीमध्ये लावायला, पण गाडीमध्ये ऑलरेडी होतं, तर बंटी बोला घरातच कुठेतरी लाव, बाथरूममध्ये वगैरे। तर मी हे घेतलं आणि बाथरूममध्ये लावले, आणि आता लवकरच माझे भाऊ, अन्वीचे भाऊ वगैरे सगळे येणार आहेत। तर इथे अमोलला आणि बंटीला बाय करून परत आम्ही झोपायला गेलो, कारण एवढ्या लवकर काय करायचं आहे ना उठून। तसंही मुंबईला रोजच नवीन लवकर उठावं लागतं। गावी आलो ना तर थोडंसं रिलॅक्स असतो एकदम। तर छान सकाळची थंडगार हवा, आम्ही बाय केलं त्यांना आणि गेलो झोपायला।
तर त्याच दिवशी सकाळी आदल्या दिवशी ना रिसॉर्टला भिजलेलो ना, त्याच्यामुळे अर्णवला झालेली जाम सर्दी. गावी कसं चुलीतून ते निखारे काढायचे आणि त्याच्यावरच लसणीच्या पाकळ्या आणि ओवा टाकला की धुरी मिळते. तर मी तसंच करवती. दोन्ही मुलांना छान अशी धुरी दिलेली आहे. मुंबई ठिकाणी असं होतच नाही हो. त्याच्यामुळे काय मी म्हटलं चला आहे संधी, सगळं व्यवस्थित मिळते तर करून घेऊ. तर दोन्ही मुलांना ओव्याची धुरी दिली नाकातून. आणि हे आपलं गावरान उपाय आहे आणि गावी हे सोयीस्कर पटकन होऊन जातं असं. तर धुपवणी होती, छान अशी धूप दिलेली आहे. ही मधी लय वळवळ वळवळ वळ करत होती ना, त्याच्यामुळे तिलाही धरली आणि तिलाही दिली. रडत होती पण दिली. अर्णवला कसं सवय झालेली आहे, पण हिला जमत नाही, पण तिलाही धरून दिलेली आहे. सोबत मी पण थोडीशी घेतली. मस्त वाटत होतं, छान. एवढ्या गारव्यामध्ये असं गरम ओव्याचं धुरी आणि लसणीच्या पाकळ्यांची धुरी मस्त वाटत होतं. ते इथे मी दोघांनाही सांगितलं आता घ्या. अन्वीलाही धरली आणि अन्वीलाही दिली जरा. थोड्या वेळाने आली दीदीलाही सांगितलं तू घे. तृषाला काय आपण घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे ह्या तिघांनीच मिळून मस्तपैकी घेतलेली आहे. ती हिला अशी धरून धरून मी दोरी घेतलेली आहे. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.